आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ, जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 23 जुलै ते 26 जुलै 2024 पर्यंत सकाळी 8:30 वाजता इष्टलिंग पूजा आणि सायंकाळी 7 वाजता आशीर्वचन होणार आहे। सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता पंचाचार्य ध्वजारोहण हे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य स्वामी नागणसूर, नीलकंठ शिवाचार्य स्वामी मैंदर्गी, शिवयोगी शिवाचार्य स्वामी नावदगी, गुरुशांतलिंग शिवाचार्य स्वामी कलहिप्परगा यांच्या हस्ते होणार आहे। सोलापूर महापालिकेच्या उत्पन्नाचं सर्वात मोठं स्रोत असलेल्या मिळकत कराच्या वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। दरम्यान शहर आणि हद्दवाढ भागात 2,62,000 मिळकती आहेत। या मिळकतदारांकडून चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 310 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट प्रशासनानं दिलं आहे। याबरोबरच मागील 406 कोटी असे एकूण 716,17,49,354 रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट विभागाला देण्यात आलं आहे। चालू आर्थिक वर्षातील मिळकत कराची बिलं प्रिंटिंगसह तयार करण्यात आली आहेत। त्यानंतर ही बिलं वाटप करण्याची प्रक्रिया संबंधित विभाग कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे। ही संपूर्ण बिलं जुलै अखेरपर्यंत वाटण्यात येणार असून ऑगस्ट अखेरपर्यंत तत्पर भरण्यासाठी 5% सूट असणार आहे। पाषाण पुणे येथील MH12 EQ0711 हा ट्रक गुरुवारी 18 जुलै रोजी पंढरपूर इथून पुण्याच्या दिशेनं निघाला असता माळशिरस तालुक्यातील महाळुंग इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पलटला। या अपघातात प्रियांका सुरेश डोळस फुगेवाडी, अंकिता अंकुश मुसळे पाषाण, सुमन संजय कारखानीस पिंपळेगुरव, मारुती आनंदराव घुगे पिंपळेगुरव, उषा नागनाथ कदम लोणी काळभोर, ज्ञानबा अमोल कदम लोणी काळभोर, रुक्मिणी पांडुरंग चांदणे लोणी काळभोर, विमल सदाशिव कोनवळे वडगाव धायरी, गणेश रोहिदास शेलार फुगेवाडी, रमेश प्रभाकर एरंडे वडगाव धायरी, सुमन काशीनाथ कदम, सखुबाई अजिनाथ चिंचोळकर वडगाव धायरी, सीता पोपट कदम वडगाव धायरी, अंकुश मुरलीधर शिंगटे वडगाव धायरी, तुकाराम शिंगटे हडपसर, विमल महादेव कदम गोकुळनगर, नरहरी परमेश्वर गायकवाड धायरी, वंदना भुजंग मेदाल वडगाव धायरी, उज्ज्वला सुनील रामखंडे पिंपळेगुरव हे वारकरी जखमी झाले। त्यांच्यावर अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय 25 राहणार गुळवंची तांडा या इसमाला त्याच्या MH13 CG 9291 या मोटारसायकलीवरून रबरी ट्यूबमध्ये 50 लिटर हातभट्टी दारू आणि 3 प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये 90 किलो गूळ पावडरची वाहतूक करताना पकडलं। या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या ताब्यातून 67,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याच पथकानं गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय 23 या इसमाच्या ताब्यातून एक भट्टी बॅरलमधील 100 लिटर रसायन आणि 4 प्लॅस्टिक बॅरलमधील 800 लिटर रसायन तसंच एका रबरी ट्यूबमधील 80 लिटर हातभट्टी दारू असं 42,100 रुपये किमतीचं हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं।
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 26 जुलैपासून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे। तत्पूर्वी 25 जुलै रोजी मुंबई येथील चैत्यभूमीला अभिवादन करून पुढे पुण्यातील फुलेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। शनिवारी 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात या यात्रेचं आगमन होणार आहे। त्या ठिकाणी कॉर्नर सभाही होणार आहे। दुपारी 1 वाजता पंढरपूर इथं जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता मोहोळ इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान सायंकाळी 6 वाजता ही आरक्षण बचाव यात्रा सोलापूर शहरात येणार आहे। शहरातून रॅली काढण्यात येणार आहे। त्यानंतर या रॅलीचं रूपांतर जाहीर सभेत होणार आहे। यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केलं। अक्कलकोट तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे 10,000 लाभार्थ्यांचे बँक अकाउंट, आधार कार्ड, मोबाईल नंबर ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान मिळणार असून लाभार्थ्यांनी लवकरच संबंधित कागदपत्र द्यावीत असं आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केलं आहे। विविध क्षेत्रांमध्ये अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटवलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। या अंतर्गत रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत दिवसभरात स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे। जुळे सोलापूर हद्दवाड भागासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना 51,000 लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे। सुमारे 20 मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे। शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केलंय। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।